नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 जानेवारी 2026 गर्भाचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि रात्रीचा जो कर्ण आहे तो वनी आहे. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:24 ते 4:46 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:46 ते 6:09 आणि यमगंड काळ दुपारी 12:39 ते 2:01 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 1:36 हा चंद्र मेष राशी भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्रित करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशीचं राशीफळ का असेल त्या संदर्भात ही चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि दशमातील मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसाची जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत ती दुपार नंतरच्या कालावधीमध्ये करून घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसतील. तुमचे अंदाज अचूक ठरतील. याचप्रमाणे थोडंसं भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसाची जी काही महत्त्वपूर्ण कामं आहे ती दुपारच्या कालावधीमध्ये करून द्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला राहील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अशा काही घटना घडतील की ज्यामुळे छोट्या कारणामुळे तुमच्या भावना भडकल्या जातील आणि त्यामुळे अर्थात तुमचे निर्णय चुकू शकतील. स्ट्रेस टेन्शन थोडं जाणवू शकेल. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसामध्ये तुमच्या कामाचा उडणदणका दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल. याचप्रमाणे फिरणं थोडंसं जास्त होईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्यावर गपशप होतील. मात्र छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकते. त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. त्याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. थोडंसं फिरणं होईल मात्र कामं मार्गी लागते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं भावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार हे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असणार आहे. फिरणं वगैरे तुमच्या अंदाज अचूक ठरतील. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात कार्यवाही करताना थोडंसं विचारपूर्वक कार्यवाही करणं गरजेचं राहील. त्यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा हाती येऊ शकाल. ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातील मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये हाती घेऊ नका. त्यानंतर तुम्ही जरूर कार्यरत होणार आहात. ॲक्टिव्हपणा तुम्हाला दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जरूर जाणवेल. मात्र वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद चित्र अशा प्रकारचे काही अनुभव येतील की त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करण्यात दिवस महत्त्वपूर्ण आहे. आणि दुपारचा कालावधी हा अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी असणार आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा हा कालावधी राहील. महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करू शकता. तुमचं कॉन्फिडन्स एनर्जीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंधसुद्धा सुमधुर दिसून येतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव मिळू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्या 4थ्या स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. कामाचा उरत दांडगा राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडासा कठीण होऊन बसेल. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणे गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास.
कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि वेळेतील मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठी केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास कव्हर करू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:36 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि लाभातील मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधी करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचे अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त होताना दिसतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.